नमस्कार मित्रांनो, विपाच्या माझघरमध्ये आपलं स्वागत आहे. मी विपशना म्हणजेच आपल्या सर्वांची लाडकी विपा वेट लॉस रेसिपी एपिसोड नंबर 13मध्ये आज बनवत आहे भोपळ्याचे थालीपीठ. तुम्ही बघू शकता कसे छान मऊसूद आणि छान असे टेस्टी आपले थालीपीठ दिसत आहेत. हे थालीपीठ बनवणं अगदी सोपं आहे घरगुती पद्धतीत. चला तर बघूयात आपण ह्याची रेसिपी. सर्वप्रथम मी आता ह्याचा भोपळ्याच्या थालीपीठासाठी आपण भोपळे घेत आहोत. त्याच्यासाठी मी 3 भोपळे घेतलेले आहेत. भोपळ्याचा कंटेंट म्हणजेच भाजीचा कंटेंट जास्ती जावा ही आपल्या पोटामध्ये हीच आपले प्रयत्न असणार आहेत. कारण आपण कोणत्याही पिठापेक्षा जास्ती भाजीचं कंटेंट आपण वेट लॉसमध्ये इनटेक झालं पाहिजे आणि ते टेस्टीच्या संदर्भात आपण टेस्टच्या संदर्भात मस्त असं फुल पोटभर आपल्याला खाता आलं पाहिजे. अशा आपण रेसिपीज साधारण बनवत असतो. तर त्याच्यासाठी मी इथं जास्ती भाज्या घेण्यासाठी मी तिथं 3 भोपळे घेतलेले आहेत. आपण व्हेजीसचं कंटेंट जास्ती ठेवायचं आणि पिठाचं कंटेंट कमी ठेवायचं आहे. त्याच्यामुळं आपण पिठामध्ये बिलकुल पाणी देखील घालणार नाही आहोत. जेवढं या भोपळ्याचं मध्ये पाणी असतं तेवढंच आपण पीठ ह्याच्यामध्ये घालणार आहोत. त्याच्यासाठी मी जास्ती म्हणून मी 3 भोपळे घेतलेले आहेत. पण हे 3 भोपळे मी फक्त 4 लोकांच्या थालीपीठासाठी यूज करत आहे. तुम्ही त्याप्रमाणे भोपळ्याचं ॲडजस्ट करू शकता. 1 घ्यायचे, 2 घ्यायचे किंवा 3 घ्यायचे. हे तुम्हाला किती लोकांना बनवायचे त्याच्यानुसार ठरवा. आता आपण हे भोपळे व्यवस्थित असे सोलून घ्यायचे आहेत, साफ करून घ्यायचे आहेत. तर मी 3ही भोपळे असे त्याची साली काढून घेतलेली आहेत आणि त्याचं पुढचं आणि मागचं मी आत्ता कट केलेलं नाही आहे. कारण आपल्याला ते खिसताना थोडंसं सोपं जातं धरायला, म्हणून आता मी एक मागचा पार्ट त्याचा काढते आहे आणि खिसून घेते आहे. पण लक्षात ठेवायचं आपल्याला असं मधलं जे पार्ट आहे तो खिसायचा नाही आहे. मधला पार्ट आपल्याला तसाच ठेवायचा आहे. खिसण्यामध्ये आपण मधला पार्ट घ्यायचा नाही हे लक्षात ठेवायचं. त्याप्रमाणे आपण ह्याला खिसून घेणार आहोत. आपण मधला पार्ट घेत नाही आहोत त्याच्यामुळे आपण भोपळ्याचं जास्ती कंटेंट पण त्याच्यामध्ये येत नाही. त्याच्यामुळे 3 भोपळ्याशी खूप आपण घेतलं आहे असं पण काही नाही आहे. तुम्ही बघू शकता थोडासा पार्ट आपल्याला मिळालेला आहे भोपळ्याचा. ह्याच सेम पद्धतीत मी 3ही भोपळे खिसून घेतलेले आहेत. आता मी ह्याच्यामध्ये फक्त 1 ते 1.5 वाटी ज्वारीचं पीठ टाकते आहे. तुम्ही कोणतीही मल्टीग्रेन थालीपीठाचं तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता. मी आता ह्याच्यामध्ये फक्त ज्वारीचं पीठ टाकते आहे कारण मी इथं फक्त ज्वारीची थालीपीठं करत आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये नाचणीचं, बाजरीचं, तांदळाचं, कॉर्नचं कोणत्याही प्रकारचं किंवा तुम्ही थालीपीठाचं पीठ बनवत असाल ते देखील टाकलं तरीसुद्धा चालेल, काही प्रॉब्लेम नाही. आता ह्याच्यामध्ये मी 1 चमचा ओवा घेतलेला आहे. त्याला असं मी क्रश करून टाकते आहे. तुम्हाला जिरं किंवा ओव्याची तुम्ही मिक्सरमधनं काढून टाकलं तरीसुद्धा चालेल. मी आता त्याच्यामध्ये जिरं ओवा टाकलेला आहे आणि मी इथं 3 चमचे, मला थोडंसं स्पायसी आवडतं, चटपट आवडतं म्हणून मी ते 3 चमचे छोटे 3 चमचे तिखट घालते आहे. तुम्ही तिखट कमी घालायचं तरीसुद्धा चालेल आणि चवीनुसार मी मीठ टाकलं आहे. एवढेच इन्ग्रेडियंट्स मी ह्याच्यामध्ये टाकलेले आहेत. हे इन्ग्रेडियंट्स आपल्याला सहज पद्धतीत घरात उपलब्ध होतात. त्याच्यामुळं हे थालीपीठ बनवणं बिलकुल असं अवघड असं काहीच नाही आहे. मी 1.5 वाटी ह्याच्यामध्ये फक्त ज्वारीचं पीठ टाकलेलं आहे. आपला भोपळा, तिखट, जिरं, ओवा आणि मीठ एवढंच टाकलेलं आहे आणि हे व्यवस्थित पाणी न घालता मळून घ्यायचं आहे. मळायला देखील याला जास्ती टाईम लागत नाही. थोडंसं हलवलं तरी आपलं छान व्यवस्थित मळून होतं. हे मळून झाल्यानंतर 10 मिनटं आपल्याला ह्याला साईडला ठेवायचं आहे. त्या 10 मिनटानंतर ह्याला आपण थालीपीठ असं थापून घेणार आहोत. मी हे कॉटनच्या कपड्यामध्ये किंवा आपलं घरगुती असं कुठला पण कॉटनचा कपडा असतो त्याच्यामध्ये मी ह्याला थापून घेत आहे. थापताना मी पाण्याचा वापर करते आहे, तेलाचा वापर करत नाही आहे. तुम्ही जर कोणत्या आपलं केळीच्या पानावर किंवा प्लॅस्टिकवर जर थापत असाल तर तुम्ही तेलाचा वापर करू शकता. इथं मी पाणी घेतलेलं आहे, पाण्यावरती मी ते थापते आहे. कोणत्याही छान असे तुम्हाला लहान मुलांना जर शेप देऊन थालीपीठं करायचे असतील ते पण तुम्ही करू शकता. कारण अशा पद्धतीत जर आपण थालीपीठं केली तर आपल्या मुलांच्या पोटात पौष्टिक भाज्या जातात. ज्या भाज्या ते व्यवस्थित चपातीबरोबर, भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर खात नाहीत त्या भाज्या अशा थालीपीठाच्या किंवा पराठ्याच्या माध्यमातून त्यांच्या
पोटात पौष्टिक भाज्या जात असतात. थालीपीठ असं जर व्यवस्थित थापता येत नसेल तर थोडंसं आपण हाताला पाणी लावून किंवा तेल लावून थापलं तरीसुद्धा चालणार आहे. तुम्हाला जर असा शेप नको असेल, तुम्हाला काही काही लोक होल करून करतात, तुम्ही तसंसुद्धा केलं तरीसुद्धा चालेल. मी आता मला होल नको आहे म्हणून मी असं व्यवस्थित फक्त प्लेन हे असं थापून घेत आहे. बघा ह्या पद्धतीत खूप जास्ती पातळ पण नाही करायचं, जेणेकरून ते कापडातून वरनं निघता येणार नाही, आणि खूप जास्ती आपण असं जाड पण नाही करणार आहोत, जेणेकरून ते असं कडक होईल. मीडियम साईज ठेवायची. एका साईडला मी तवा तापवून ठेवला होता. तव्यावरती मी छान पद्धतीत तूप टाकते आहे. मी तेलाचा वापर करत नाही आहे, कारण हे आपल्याला वेट लॉस म्हणजेच डाएटसाठी यूज करायचं आहे. तुम्हाला जर तेलाचं आवडत असेल तुम्ही तेलाचंसुद्धा खाऊ शकता. पण तुपाची धार टाकल्यानंतरून जे थालीपीठ गरम गरम अप्रतिम लागतं ना, की त्याला कुठल्याच असं तेलाच्या ह्याने आपल्याला छान चव येणार नाही. तुम्हाला बटर टाकायचं, बटर पण तुम्ही टाकू शकता. बटरने पण छान चव येते. बघा किती छान पद्धतीत आपलं कापडावरनं थालीपीठ निघून आलेलं आहे. कॉटनच्या कपड्याने पटकन थालीपीठ निघून येतं. आता आपल्याला व्यवस्थित ह्याला दोन्ही साईडनी भाजून घ्यायचं आहे. मी ह्याला थोडंसं वरती तीळ टाकते आहे. हे टोटली ऑप्शनल आहे, तुम्ही टाकलंच पाहिजे असं काही नाही. हे दोन्ही साईडने भाजून घेतलं की आपलं थालीपीठ एकदम असं रेडी होणार आहे. 5 मिनटंच लागतात दोन्ही साईडने भाजून घ्यायला. एकदा खालनं भाजून घ्यायचं, एकदा वरनं भाजून घ्यायचं, झालं. मग खालनं व्यवस्थित भाजून झालेलं आहे. बघा दोन्ही साईडने व्यवस्थित भाजून झालेलं आहे आपलं थालीपीठ. आता मी गॅस बंद करून ह्याला सर्व करायला रेडी झालेलं आहे आपलं थालीपीठ. तुम्ही कोणत्याही आपल्या ब्रेकफास्टसाठी किंवा डिनरसाठी 2 थालीपीठं जरी खाल्ली तरीसुद्धा तुम्हाला मस्त पोटाला फिलिंग मिळणार आहे. आणि हे फुल ऑफ व्हेजीज आहे, त्याच्यामुळं तुम्हाला बिलकुल असं गिल्ट पण फील होणार नाही की मी जास्ती इनटेक करते आहे किंवा मी वेट लॉसच्या बाहेरचं खात आहे, असं बिलकुल असं वाटणार नाही. मस्त तुपाची धार टाकून कोणत्याही तुम्ही कोशिंबीरबरोबर किंवा दह्याबरोबर ह्याला एन्जॉय करू शकता. हे नुसते खाल्ले तरीसुद्धा मस्त लागतात, एकदम मऊसूद लागतात. एन्जॉय युअर वेट लॉस जर्नी.